गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर अशा प्रकारे आम्हाला दर्शन रांगेच्या मध्येच सुचलं आहे की आपण ब्लॉग्स बनवूया. आज संकष्टी स्पेशल. आम्ही आलो आहोत मोरया गोसावी मंदिर चिंचवड येथे. तर हा माझा छोटा भाऊ विशाल आहे, बाकी नेहा, साक्षी आणि आमच्यासोबत एक छोटी अजून एक मुलगी आहे. मला ॲक्च्युली तिचं नाव नाही माहिती. सो याची चालली आहे बडबड बडबड बड. याला आपण किती शांत बस म्हणलं ना तरी हा काही शांत बसणार नाही आहे. सो आपली रांग तर कंटिन्यू आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे ओके. जय श्रीराम. चला चला. इथं चांगलं हिस्टॉरिकल बनवलेलं आहे ते इमेजेस वगैरे, असं आर्ट भारीचं. आलं आहे आपण नियर बाय. हा पोज करायचं थांबवणार नाही आहे. हे बघा किती छान मंदिर आहे. पूर्ण नाही दिसत आहे पण आहे, थोडं दिसतं आहे. 2 वर्ष झाले मला इथं येऊन. 2 वर्षानंतर मी ह्या मंदिर. हां दे देवा याला थोडी बुद्धी दे. अशी हळूहळू हळू लाईन चालली आहे आमची पुढं. ऊन लागतंय, यांची बडबड चालली आहे. तर हा आमचा मोठासा पहिला ब्लॉग आहे. सो आमच्याकडे जास्त काही बोलायला नाही आहे. प्रिपेअर नाही आहोत मी आत्ता. सांग रे इन्फो विशाल थोडीफार. तर हा तर काय आपल्याला सांगत नाही आहे मोरया गोसावींची हिस्ट्री. जेवढी मला लिटल माहीत आहे तेवढी मी सांगते. तर मोरया गोसावी हे गणपतीचे खूप मोठे भक्त होते आणि ते पुणे चिंचवड गावातीलच होते. आणि असं म्हणतात की त्यांनी थेऊर येथे खूप मोठी तपस्या केली आणि त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतींनी त्यांना साक्षात्कार केला, म्हणजे त्यांना दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे इथली. मग त्यानंतर ते चिंचवडीतच स्थायिक झाले आणि गणपतीची सगळी भक्ती सगळीकडे पसर. आज पण हे गणेश भक्तांसाठी चिंचवड इथलं मोरया गोसावी मंदिर हे पवित्र स्थान आहे. आणि गणपती बाप्पा मोरया हा जयघोष यांच्या नावामुळेच प्रसिद्ध झाला. आणि आज जशी संकष्टी आहे तसे डेली पण इथे लोक येतात, इथून पुढे आणि देवाचा आशीर्वाद घेतात. इथून पुढं आम्हाला फोन अलाव नव्हता. आता आपण डायरेक्ट बाहेर आलो आहोत दर्शन घेऊन. भाऊचं दर्शन बघा किती छान प्रकारे चाललं आहे. मंदिराच्या बाहेरचं परिसर पण खूप छान आहे. मस्त कोरीव काम केलेलं आहे. आणि हा क्लायमॅट बघा किती प्रसन्न आहे. आणि आमचा विशाल पण तेवढाच प्रसन्न दिसतोय. बघा हा एरिया किती छान आहे. झाड इथं एक, म्हणजे असं एकदम पॉझिटिव्ह वाटतं. गणपती बाप्पा मोरया. मला कंटाळा आलेला आहे. नेहा तुला काय होतंय? उन्हात फिरून इथे बसल्यात सगळ्यांनाच कंटाळा आलाय. येडे कुठले. विशाल थोडा ऍक्टिव्ह बोलणारा तुझे कसं वाटतंय? सगळा व्लॉग संपला आता. जास्तच पाय बसतायत वाटते यांचे. हे निघाले पळत हळू हळू हळू. हे अशा प्रकारे पैसे वाचवण्यासाठी पळून गेले.